राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाटा यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर इथं सदिच्छा भेट देऊन बाजार समितीच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी बाजार समितीच्या वतीनं सभापती सुनील पाटील गावंडे यांनी शाल व वृक्षभेट देऊन त्यांचं औपचारिक स्वागत व सत्कार केला। या भेटीदरम्यान नाटा साहेबांनी बाजार समितीच्या विविध विभागांची पाहणी करून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली। सभापती सुनील पाटील गावंडे यांनी बाजार समितीच्या प्रगतिशील उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला। पारदर्शक व्यवहार पद्धती, शेतकरी हिताचे निर्णय तसेच आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकलेली ठोस पावलं याबाबत माहिती देण्यात आली। याचवेळी संत परंपरेतील समाज प्रबोधनाचं कार्य करणारे संत गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बाजार समिती आवारात मान्य नाटा साहेब यांच्या उपस्थितीत झाडू हाती घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्वच्छता, पारदर्शकता आणि समाजसेवा यांचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष दखलपात्र ठरला। यावेळी नाटा साहेबांनी बाजार समितीच्या कामकाजाचं मनापासून कौतुक करत नवीन उपक्रमांविषयी सखोल मार्गदर्शन केलं। बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकरी हित जपणाऱ्या योजनांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द त्यांनी दिला। बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था आहे, तिचा विकास म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूती असं प्रतिपादन त्यांनी केलं। सभापती सुनील पाटील गावंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की माननीय नाटा साहेबांनी नेहमीच बाजार समित्या व शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णयाची मागणी केली। त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील बाजार समित्यांना नवी दिशा मिळत असून दर्यापूर बाजार समिती ही त्याच मार्गावर प्रगती करते। यावेळी बाजार समितीचे संचालक साहेबराव भाऊ भदे, संचालक डॉक्टर अभय गावंडे, संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक राजेश पाटील खेडकर, संचालक राजेश शेठ राठी, संचालक आसिफभाई खान तसेच अजयभाऊ देशमुख, संदीपभाऊ अरबट, राजूभाऊ ढोले तसेच बाजार समितीच्या प्रभारी सचिव अंकिता गणेकर उपस्थित होते। माननीय नाटा साहेबांच्या मार्गदर्शनामुळे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित कार्यपद्धतीकडे वाटचाल करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।